आहेत पाहुण्यांसाठी राखीव जागा आहेत मित्रांनो. चला टीम तन्मय आयुष 11 आणि चैतन्य 117488 दोन्ही संघ मात्र यावेळेस आपल्यासोबत जोडले जातील. हॅलो, पहा कोणाची जर चावी हरवली असेल तर व्यासपीठावर संपर्क साधा. कोणाची बाईकची चावी हरवली असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा मित्रांनो. तर या मॅचचा पूर्ण धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो अगदी आमचे जवळील मित्र जिगरी यार जीवनजी चिडा साहेबांना. हॅलो, थँक्यू विजय सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मय देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवारा मुजरा. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग या लीगचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील पाहायला गेला तर दुसरी लढत एका साईडनं विचार केला तर चैतन्य 11 आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर आयुष 11 संघ तन्मय आयुष 11 असा सामना आपल्या भेटीस आलाय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. एका साईडला विचार केला तर अनिल आहे आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर चिंतामण शेंडे. गोलंदाज मार्क वर चापेवाडी एक्सप्रेस अर्थात सुनीलला पाहता आपण. दोन्ही पंच देखील सज्ज आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय सर्वांचा आवडचा पंच आदरणीय शिरपत कडाळी सर आणि स्क्वेअर लेगच्या पंचांचा जर विचार केला तर गुरुनाथ उघडा. हो, पहिल्या चेंडूवर अपील केली जाते. पंचांचा स्पिंगर पाकाच्याकडे मोठा फलंदाज होतोय बाद. बॅक टू द आउट. क्षमा असावी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर मात्र यॉर्करचा वापर केला गेला होता. पंचांना बुमरा करण्याचं काम देखील केलं होतं. या ठिकाणी रिव्ह्यू मात्र घेतला जातोय. जे काय घडलं ते मात्र पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला गेलं तर सर्वांचं आवडीचं आणि निवडीचं पंच अर्थात सुनील शेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. अजूनही निकाल येणं उर्वरित आहे. जेव्हा सामना चालू होण्या अगोदरच देखील मी म्हटलं होतं गोलंदाज मार्क वर चापेवाडी एक्सप्रेस सुनील हा तैने होत आहे. आणि पाहूया पहिल्याच चेंडूवर मात्र गोल्डन शिकारेची अपील केली गेली होती आणि तो निर्णय येणं अजून उर्वरित आहे. या ठिकाणी पंचांचा देखील निर्णय आलाय. नॉट आउट. जीवदान मिळाला अनिल या फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर मात्र आत्मविश्वास वाढला होता सुनील गोलंदाजाचा, परंतु मात्र काय का होईना परंतु मात्र या ठिकाणी जीवदान मिळालं अनिल या फलंदाजाला.
संधी मिळाली अनिल सारख्या फलंदाजाला आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीये, कारण फलंदाज हा पिपळोली संघामधील आहे. ह्या चेंडूवर मात्र सलमान दिला होता. तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू देखील अडवण्यात यश आलं. हा चेंडूचा विचार केला तर हा चेंडू देखील निर्धाव आलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पुन्हा गोलंदाज सज्ज सुनील एस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला गेलाय. येणारा तिसरा चेंडू निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजी सुनील कडून पाहायला मिळते. एस गोलंदाज रनअप चुकतोय. भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय गोलंदाजीवर. तितकाच रनअप मध्ये देखील पाहायला गेलं तर 12-13 पावलांचा देखील रनअप पाहायला मिळतोय. स्ट्राईक वर पिंपळोली गावातील एक हाय हिटर एस चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता काशीनाथ आणि सुंदर असं जल देखील कॅरी केलाय. पहिला धक्का लागतोय. पहिला धक्का लागतोय चैतन्य 11 संघाला. बॅक टू द आउट अनिल. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. एस अजय गांगड मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. बघा मित्रांनो, आपण मुख्य रस्त्यावर ज्या वाहन लावलेत त्या वाहनांचं काही साईड क्लास अर्थात आरसा खेळाडूंना थोडा अडथळा निर्माण करतायत. तर त्या बाईकचा कोणी चालक मालक असेल तर आपण ती गाडी साईडला करा आणि सर्व वाहन चालक मालकांना विनंती आहे की आपण आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करून घ्यायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही वाहनाला मात्र अडथळा निर्माण होऊ नये. बघा मित्रांनो, आपण ही स्पर्धा भरवली गेली अतिशय सुंदर पद्धतीने. इज मॅच कडे बोलतोय. पुन्हा रनआउटची संधी काय घडेल. या ठिकाणी पुन्हा पाहायला गेलं तर धावचीतची संधी होती, परंतु संधी गमावली गेली आणि पाहायला गेलं तर हा चेंडू देखील निर्धाव आलाय. अप्रतिम असं षटक हाताळलं जात आहे. मॅनिटी पॉवरचं पहिलं षटक. सुनील या गोलंदाजावर जबाबदारी दिली आणि कशा प्रकारे मात्र ही जबाबदारी पेलताना पाहतो आपण सुनीलला. ओहो, या ठिकाणी देखील चेंडू कार्पेटच्या साईनं तडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. संघाचं खातं ओपन केलं जात आहे. चैतन्य 11 संघाचं धावफलक जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचली दादा. एक बाद एक धाव धावफलकावर लागली जाते. पाहता पाहता पहिलं षटक देखील कंप्लीट झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचली चैतन्य 11 संघाची दादा. एक बाद एक धाव. डीजे
तेज आहे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अमित. दुसरं षटक मार्गास्थ असताना गोलंदाज मार्कवर गणेश आपला तून गोलंदाजी करत असताना पुन्हा फटका पसला गेलाय. स्वतः एसटी रक्षक चेंडू खाली आलाय. हा देखील झेल कॅरी केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन होत आहे. तू चल मैं आया या केलं पण संघाची परिस्थिती पाहायला मिळते. धक्का क्रमांक लागतोय तिसरं. विजय आरबडी संघाचा जर विचार केला तर चैतन्य 11 संघामध्ये वर्णी लागली. तोच फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय राकेश. आता बी विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय चैतन्य 11 संघाचं. आता 2 धावा आणि 3 बाद. ओहो या ठिकाणी पुन्हा चेंडू पंचांना बुमरा करण्याचं काम केलं होतं परंतु मात्र या ठिकाणी पंच देखील पाहायला गेला तर अतिशय हुशार. दोन्ही पंचांचा देखील एकमेकांची मात्र संवाद साधला जातोय. एज रिव्ह्यू चला या सुनील दादा आपण हा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय आणि आमचे तिसरे पंचांचा निर्णय आपण स्वतः रिव्ह्यू घेतलाय. निर्णय काय आहे तुमचं? नॉट आउट. एस या ठिकाणी चेक केलं जातंय. आदरणीय सुनील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचांचा निर्णय नॉट आउट. चांगला सकाळच्या क्षेत्रामध्ये चांगल्या शांत वातावरणामध्ये देखील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडनं विचार केला तर चैतन्य 11 आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर तन्मय आयुष्य असा संघ आपल्याला खेळताना पाहतोय. चैतन्य 11 संघाचा विचार केला तर तब्बल 3 बाद 2 धावा दाबलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. नकार दिलाय राकेशनं. पाहता पाहता दुसरं षटक देखील कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. आता 3 बाद 2 धावा. जर पाहायला गेलं तर आमचे साथी गुणलेखक तसेच साथी समालोचक
आदरणीय विजय डोके आम्हाला सांगतायत की 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये तब्बल विचार केला तर एकही चेंडू खेळता आला नाहीये. सलामीचा फलंदाज अर्थात चिंतामण शेंडेला नॉन स्ट्राईकला आले होते. त्या फलंदाजाला जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये अद्याप एकही चेंडू खेळता आला नाहीये. आणि पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर स्ट्राईकवर पाहतो आपण चिंतामण शेंडेला. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. गोलंदाज मार्कवर ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज मात्र गोलंदाज मार्कवर आणलं गेलं. तन्मय आयुष 11 संघाच्या संघ नायकानं अर्थात सुनीलला आपलातून पहिलं षटक हाताळलं होतं. तब्बल एका धावेचं षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज मात्र वैयक्तिक दुसऱ्याने संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळताना ओहो या ठिकाणी भन्नाट वेग अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. जर आजच्या दिवसामध्ये ज्या ज्या संघाचे संघ मालक आले असतील तर कृपया करून आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठामध्ये येऊन बसून घ्यायचंय. दुसऱ्या चेंडूपैकी करण्यासाठी पुन्हा सज्ज गोलंदाज सुनील. हो या ठिकाणी घडलं काय विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागेल 4. सलामीचा फलंदाज बॅक टू द आउट चिंतामण शेंडे डीजे. फलकाचा तर फक्त 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ओहो भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. आपलातून जेव्हा पहिलं षटक हाताळतानाच मी वर्णन केलं होतं या सुनीलचं की चापेवाडी एक्सप्रेस बंदुकीच्या गोळीप्रमाणे मात्र चेंडू निघून जातोय. अप्रतिम असं षटक हाताळलं जात आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं सांघिक गोट्यातील तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली सुनीलवर. तन्मय आयुष 11 संघानं पुन्हा आडवा जाडू पिण्याचा प्रयत्न केला होता. पंचांना बुमराह करण्याचं देखील काम केलंय. परंतु पंच देखील पाहायला गेला तर भरपूर वर्षांचा अनुभव. हेच रवी आपण जास्त वेळेस मात्र पंचावर दबाव देऊ नये. निर्धाव चेंडू आलाय. ओहो पुन्हा फटका फसला गेलाय. स्वतः यष्टी रक्षक अनंत चेंडू खाली आहे. चुका होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल 4. क्षमा असावी. धक्का क्रमांक लागेल 5. चैतन्य 11 संघाला बॅक टू द आउट धनंजय डी. आपलातून षटक हाताळलं गोलंदाज
पाहायला गेलं तर सुनीलला पाहतोय. शिरपत पाणी पाहिजे का आणि दुसरं काय पाहिजे? बस, नाहीतर तू ऊन देखील वाढत चाललंय. हेच पाण्याची व्यवस्था करायची आहे. जर पाहता पाहता जर पाहायला गेलं तर तिसरं षटक देखील संपलं. पहिलं षटक हाताळलं होतं सुनीलनं, तब्बल 6 चेंडूपैकी केल्या, 1 विकेट आणि 1 धाव खर्च केली. दुसरं षटक हाताळलं गणेशनं, तब्बल 1 धाव खर्च केली आणि तब्बल ती पण व्हाईटनं आणि 2 विकेट देखील बहाल केल्या. आणि तिसरं षटक हाताळलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळलं सुनीलनं, तब्बल 2 विकेट आणि मिडल होर हाताळले. आपलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. तर तन्मय आयुष 11 संघाच्या संघ नायकांना जबाबदारी दिलेली, ही जबाबदारी मात्र पेलताना पाहिले आपण सुनील या गोलंदाजांना. गोलंदाजी कशी करावी हे देखील पाहायला मिळाले. विचार केला चैतन्य 11 संघाचं तर तब्बल दादा 5 बाद आणि 2 धावा दाबलकावर लागल्या गेल्यात. होते चौथ्या षटकाला सुरुवात. पाहूया चौथ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण 3 षटकांचा जर विचार केला तर अप्रतिम असं षटक हाताळले गेलं. दोन्ही गोलंदाजांना मात्र संघाचं आणि संघ मालकांचं या ठिकाणी भान राखलं गेलं. संघ मालकांचा विचार केला तर याचं खऱ्या अर्थानं जर विचार केला तन्मय आयुष संघाचा संघ नायक बाळा शिंगवे, संघ मालक क्षमा असावे या ठिकाणा बाळा शिंगवे या साहेबांचा हा संघ आपल्याला खेळताना पाहतोय, क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. 3 षटकामध्ये तब्बल फक्त ने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि चौथं षटक घेऊन आला गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा पटका पसला गेलाय. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल 6 चैतन्य 11 संघाला. बॅक टू द आउट डीजे. मास्टर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चौथं षटक देखील चांगल्या प्रकारचं जशाच तसं उत्तर, म्हणजे जसं पहिलं षटक हाताळलं तसंच दुसरं षटक हाताळलं तसं तिसरं षटक हाताळलं त्याचप्रमाणे मात्र हे चौथं षटक देखील हाताळताना पाहतो आपण. हो या ठिकाणी पटका पसलाय. तडम्याच्या दिशेने काही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येणार हा पहिला चौकार चैतन्य 11 संघासाठी. धावफलक जाऊन पोहोचेल दादा 6 बाद 6 धावा डीजे. थँक्यू सो मच. ना गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क वर, रिवर्स अटॅक सक्सेसफुल. गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा. पुन्हा येथील 4 धावा आणि 4 धाबेनं धाव फलक जाऊन पोहोचेल दादा 6 बाद 10 धावा. धाव फलकावर लागल्या जात आहेत चैतन्य 11 संघाची डीजे.
थँक्यू सो मच. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सुरेश. धावफलकांचा विचार केला तर चैतन्य 11 संघाचे धावफलक दादा तब्बल 7 बाद आणि 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चौथे षटक मार्गस्थ असताना आपलातून गोलंदाजी देखील पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा चेंडूला उचलून घेतलाय. एक धाव भन्नाट वेगानं पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय? या ठिकाणी एकाच धावेवर समाधान. धावफलक जाऊन पोहोचेल दादा 7 बाद 11 धावा. सिंगल का होईना परंतु मात्र धावा येत आहे संघासाठी. खेळाडूंना देखील ठाऊक आहे संघ अडचणीत आहे. कशा प्रकारे धावा येतील पुन्हा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण होते. दोनच्या समीकरणाने जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय दादा 7 बाद 13 धावा. पाहता पाहता चौथं षटक देखील कंप्लीट झालं. 24 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकचा जर विचार केला तर चैतन्य 11 संघाचे धावफलक दादा 7 बाद 13 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. डीजे थँक्यू डीजे मास्टर. या ठिकाणी 5वं षटक. या 5व्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर तन्मय आयुष 11 संघाकडून. हा गोलंदाजाचा जर विचार केला तर गणेश आलाय. स्ट्राईकवर सुरेश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर संदीप. इज चेंडूला खेळून काढलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आलाय. चुका होणार नाहीये. त्या ठिकाणी शतरक्षक आहे पिंपळोली गावातील काशीनाथ. धक्का क्रमांक लागेल 8. बॅक टू द गाऊट सुरेश. डीजे मास्टर. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय प्रतीक. 5वं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर देखील विकेट बहाल करावी लागली चैतन्य 11 संघाला. या ठिकाणी फलंदाजांना जर पाहायला गेलं तर चेंडू सोडून दिला. पंच आमच्याकडे बोलतील इट इज व्हाईट. खराब चेंडू देखील पाहायला मिळतंय. एक धाव ऍड केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय चैतन्य 11 संघाचं 8 बाद 14 धावा. ओहो चांगला चेंडू होता परंतु मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. धावफलक स्थिरांकावर 8 बाद 14 धावा. गणेश देखील गोलंदाज मार्कवर अप्रतिम अशी कामगिरी करताना या ठिकाणी आडवा जाडू फिरवलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे काशीनाथ आणि काशीनाथ कडून चुका होणार नाहीये. चेंडूला उचल पॅक केली जाईल. त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचलाय दादा 8 बाद 15 धावा. चैतन्य 11 संघाचे धावफलक पाहतोय आपण. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. हा फटका देखील पसला गेलाय. तर सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक आहेत. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल 9 चैतन्य 11 संघाला. बॅक टू द गाऊट संदीप. डीजे
पाचवं षटक मार्गस्थ असताना मात्र धावफलक जर पाहायला गेलं तर विजय सर अतिशय कमी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जर पाहायला गेलं तर धावफलक 9 बाद 15 धावा. या ठिकाणी पुन्हा फटका पासला गेलाय आणि या ठिकाणी पंचांचा स्पिंगर आकाशाकडे आणि पाहायला गेलं तर आज संघ देखील ऑल आउट होतोय. मास्टर बघा जर पाहायला गेला तर 3 दिवसात ना हा पहिला इतिहास असेल. पहिला संघ ऑल आउट होतोय ते देखील 15 धावेवर. असे येणारे चेंडू 36 चेंडू धावफलक जमा करावे लागतील विजयासाठी. 16 धावा तन्मय आयुष 11 संघाला. आणि तन्मय आयुष 11 संघाचा जर विचार केला तर कंबे फलंदाज अर्थात चिंचवलीचा एक हाय हिटर अनंत गावंडा पाहायला मिळेल. आणि या पुढील धावतो विहार ऐकवण्यासाठी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक कारव गावातील एक बुलंद आवाज आदरणीय विजय डोके सरांना. आणि या पुढील होणारा सामना सारा 11 संघ आणि चैतन्य 11 74-88. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. आणि या पुढील धावतो विवरण ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक कारव गावातील एक बुलंद आवाज आदरणीय डोके सरांना. थँक्यू जीवन चिडा सर. तर अगदी माफक आव्हान आहे मित्रांनो. अगदी पाहायला गेलं तर अगदी कालच्या 2 दिवसामध्ये आणि आजचा तिसरा दिवस सर्वात लो स्कोर पाहायला मिळाला आपल्याला चैतन्य 11-7-4-8 या संघाकडून. आणि पहिला संघ आहे जो ऑल आउट झाला आहे. फक्त आणि फक्त 16 धावेंचं मात्र इथे आव्हान आहे. 16 धावा विन करायचे आहेत. तर महेंद्र उर्फ माही या आणि त्याच्या समवेत कॅप्टन कुल अनंत गावंडा अशी सलामीची जोडी रवाना झाली. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज अनिल पादीर संघाचा अष्टपैलू खेळाडू स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र इथे मात्र मैदानात उतरलाय. अनंत गावंडा आणि पाहू शकाल त्याच्या समवेत महेंद्र वाघे. अगदी मापक आव्हान आहे. 36 बॉल आणि बनवायचे 16 धावा. पहिलाच बॉल आणि धमाका नावासारखी सुरुवात चौकार. तर सारा 11 आणि
यापुढील होणारा मॅच असं सहारा 11 आणि चैतन्य 11 7488. सारा पहिल्याच बॉलवर इथे मात्र सुरुवात करत असताना अगदी लवकर सामना फिनिश करण्याच्या घाईत संघ नायक आपण पाहू शकाल अनंत गावंडाला पहिल्याच बॉलवर मात्र इथं बिग हिट केलाय आणि चौकार आलाय. स्लोअर डिलिव्हरी, फसवा बॉल, गतीमध्ये परिवर्तन आणि अनंत गावंडाला चौकाराचं प्रत्युत्तर. बॅक टू द डगआउट. पाहतोय आपण यावेळेस संघाचा अष्टपैलू खेळाडू मैदानात जात असताना 34 बॉल आणि 12 धावेची गरज. अनिल पाटील यावेळेस फटका सजवलाय, फेकून दिलाय. इथे बॉल जाईल फाईन लेग रिजन मध्ये. हाय हँडसम षटकार. अगदी गेल्या गेल्या मात्र जसं काही डगआउट मधून सेट होऊन गेलाय आणि षटकार दाखवलाय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटचा स्विंग बनणार वेगाने होता. हा देखील बॉल लागला असता तर सीमारेषा पार गेला असतं का, परंतु हे प्रश्नाचं मात्र प्रश्न चिन्हच राहिला. डॉट बॉल. आता मात्र फक्त आणि फक्त 6 धाब्याची गरज आहे. स्लोअर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, लांब ठेवला, डॉट आला. 31-6. आणि इथे मात्र चांगलं मॅच पाहायला मिळालंय. ओव्हरचं शेवट गोड झाला, चौकार आला. त्याच दरम्यान आमचे संघनायक संघ मालक चैतन्य 11-7488 चे मालक यांचं मात्र इथे आगमन होत असताना आपण पाहू शकाल.
इथे मात्र मॅच फिनिश चौकार. तर चला लगेच जायचे चैतन्य 11 7488 लवकर या बाहेर. सारा 11 टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इट इज नॉट डाऊट ज्यानं पहिलं आणि तिसरं षटक हाताळलं आणि चांगली ओव्हर टाकत असताना 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना 4 बॉल 10 रनची बहारदार खेळी करत असताना सुनील शीत या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. तर चैतन्य 11 7488 या संघाचे मालक अर्थातच प्रकाशजी हिंदोरे साहेब या आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आणि मित्र